नमस्कार, उमेश 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. अंजनगाव सुर्जी पोलिसांची धडक कारवाई. गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि 2 तलवारीसह तिघे जेरबंद. अंजनगाव सुर्जी शहरात मोठा गुन्हा घडवण्याच्या तयारीत असलेल्या 3 संशयितांना पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करून अटक केली आहे. या कारवाईत एक देशी बनावटीचे पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे, 2 धारदार तलवारी, एक दुचाकी आणि 3 मोबाईल फोन असा एकूण सुमारे 1,56,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की पिस्ता रंगाच्या सुझुकी ॲक्सेस मोपेडवरून 3 युवक शस्त्रासह शहरात फिरत असून ते गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत आहे. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सूरज मुंडे यांनी डीबी पथकाला कारवाईचे आदेश दिले. परतवाडा रोडवरील हॉटेल पद्मश्री परिसरात सापळा रचण्यात आला. काही वेळातच संशयाची मोपेड दिसताच पोलिसांनी काडेनगर लेआउट परिसरात त्यांचा पाठलाग करून चहू बाजूंनी घेराव घालत तिघांनाही ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वंश दीपक साऊ राहणार शनिवार अंजनगाव सुर्जी, अनिल मदन सोळंके राहणार विलासनगर अमरावती आणि अल्केश दीपक पवार राहणार परतवाडा यांचा समावेश आहे. आरोपीकडून एक गावठी पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे, 2 धारदार तलवारी, 3 मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली सुझुकी ॲक्सेस मोपेड जप्त करण्यात आली. या प्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे शहरात घडू शकणारा संभाव्य गंभीर गुन्हा टळल्याचे मानले जात आहे. पुढील तपास अंजनगाव सुर्जी पोलीस करत आहे. अशाच घडामोडीसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल.